वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। बोलो छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं विनम्र अभिवादन। आणि कामठी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या प्रचार सभेला आणि पक्षप्रवेश न म्हणता मी माझे घर वापसी असं म्हणतो। प्रभू रामचंद्रांना घर वापसीसाठी 14 वर्ष लागलं, मला 17 वर्ष लागली। तर उशीर का होईना केदार साहेबांनी मला आपल्या मनामध्ये स्थान दिलं, आपल्या पक्षात स्थान दिलं, त्याबद्दल मी मनातून त्यांना धन्यवाद देतो आणि सदैव मी त्यांचा ऋणी राहील। मी 2002ची निवडणूक बर्वेसाहेब पंचायत समितीची निवडणूक पंजाबवर लढलो। 2007ची निवडणूक जिल्हा परिषदेची तिकीट मागितली, काही कारणानं भेटली नाही। मग चलो लढाईवाला माणूस आहे और 21 से लढले ते लढून घेतलं, निवडून आलो 2007 आणि निवडून आलो। पक्ष फुटला, मला पदाची लालच राहिली असती किंवा धनाची लालच राहिली असती तर मी मिंदे गटात गेलो असतो, जयस्वालकडे गेलो असतो, लालाजीकडे गेलो असतो। पण मला पदाची लालच नाही, मी बी काहीतरी धैर्यानं सामोर आलेला माणूस आणि म्हणलं आता देवेंद्र, आता किती दिवस आपण संघर्ष करायचा, कोणाचा सपोर्ट नाही तर केदार साहेबांचा आपण सहकार्य घेतलं पाहिजे, सपोर्ट घेतला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, काम करायचे, याच्यासाठी आपण केदार साहेबांचा सपोर्ट घेतला पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये आली। केदार साहेब या मोठ्या तालुक्यात कोणतंही आंदोलन असो, शेतकऱ्यांना विमा भेटला पाहिजे, NTPCच्या कामगारांना न्याय भेटला पाहिजे, अल्ट्राटेकच्या कामगारांना। आता साहेब पुढच्या काळामध्ये 4G मध्ये आंदोलन करत बहुत इंग्रजासारखे वागून राहिले, इंग्रजाच्या काळासारखे वागून राहिले। 4Gचे अनेक कर्मचारी या ठिकाणी आले आणि त्यांना सांगतो का सुरेश भाऊ आमदार झाले का मला आंदोलन करायची बी गरज पडणार नाही, असंच होऊन जाईल। मी जास्त बोलणार नाही, काम करणारा माणूस। सुरेश भाऊ भोयर यांना मी यांच्यासोबत जिल्हा परिषदमध्ये काम केलं। जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम मला पक्ष पाहिलं नाही त्यांनी। त्यांचे पक्षातले लोक टीका करत होते, घोडबोले तुमच्या पक्षातलं नाही, गाडीत घेऊन फिरता त्यांना असे टीका करणारे लोक सुद्धा मी पाहिले। पण भाऊने कधी टीकेचा विचार केला नाही, काम करा, विकासाला मदत करण्याचं काम सुरेश भाऊंनी केलं। एक चांगल्या माणसाला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली, याबद्दल आमचे सर्व सहकारी, शिवसेनेचे सर्व सहकारी आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील, हे मी तुम्हाला वचन देतो। पाठीत खंजीर खुपसण्याचं काम देवेंद्र घोडबोलेंनी कधी केलं नाही आणि करणार सुद्धा नाही। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार 1 लाखानं येऊ म्हणते, मी म्हणलं जसं तुम्ही 400 पारचा नारा केला होता ना तसा तुमचा हा नारा आहे, गावोगावी करण आहे, ह्या दिसणार नाही तुम्हाला। आणि प्रचंड गावामध्ये स्पर्धा आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते असो किंवा आमचे सहकारी असो, सर्व असं तन मन धनानं गावोगावी भिडले आहे। आणि जे 2019 मध्ये चित्र होतं तसं चित्र आता नाही आहे। आता प्रचंड सुरेश भाऊच्या मागं जनता या भागातली राहणार आहे। दुसरे जे उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हवेत चालू आहे, हवेत फाईट काटेची आहे। आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक सहकार्याला गावोगावी मेहनत घ्यायची आहे। आणि निश्चितपणे हे 2024ची निवडणूक हे आपल्यासाठी जेवढी सुरेश भाऊसाठी महत्वाची नाही तेवढी आपल्यासाठी महत्वाची आहे। उद्या नगरपंचायतची निवडणूक आहे, उद्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे, उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे। या भागात जर आपला आमदार राहिला तर तुमच्या घरी सुद्धा तुम्ही जरा विजयी होऊ शकता, नाही तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कसे आहेत तुम्हाला माहिती। म्हणून जर हे भाऊसाठी जेवढी निवडणूक महत्वाची आहे तेवढी आपल्या सर्वांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे, शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे। शेतकरी हवालदिल झालेला, कापसाचा भाव 7,500 रुपये भाव, तो बी MSP 7,500 7,500 रुपये। काल मी लांडे साहेबांना विचारलं तर 7,100 रुपये गेला भाव। आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 12,000पर्यंत रेट गेला होता का नव्हता गेला? आणि आता आपल्या एका टनाच्या मागं मोदीजी आणि त्यांचे सरकार 5,000 रुपये लुटत। सोयाबीन मध्ये सुद्धा आपले पैसे मोठ्या प्रमाणात लुटत आहेत। पण हे नाटक कोणता करतात, लाडली बहीण 1500 दिले, भाटव्याकडून 1000 रुपये लुटतात।
आणि बहिणीला 1500 रुपये देतात आणि त्याच्यातही पाठ तुटून घेतात। ही जनता समजदार आहे। महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने झालेली भूमी आहे। या भूमीत कोण लबाड आहे या जनतेला माहीत आहे आणि म्हणून जनता यावेळेस महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी केदार साहेबांना विश्वास देतो का मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा काही काँग्रेसवाल्यांच्या माझ्यामुळे भावना दुखल्या असून मला याच्यात दुमत नाही आहे, कारण मी माझा पक्ष वाढत होतो, तुम्ही तुमचा पक्ष वाढत होतो, पण आता मी तुमच्या पक्षामध्ये आलो, माझ्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला कोणत्याही नेत्याला त्रास होणार नाही हे माझं वचन। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।